नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 21 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे IMP असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. तर वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये रशिया हा पहिल्या क्रमांकावर आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये रशियाने आपले अव्वल स्थान कायम राखलेले आहे. म्हणजेच की यापूर्वी देखील रशिया या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर होता. आता यावर्षी 2026 मध्ये देखील रशियाने अव्वल स्थान कायम राखलेले आहे. आणि मित्रांनो, हा अव्वल स्थान का असतं रशियाचं? तर रशियातील सायबर गुन्हेगारांना जगातील सर्वात व्यावसायिक आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल मानले जाते. त्यामुळे त्यांचे वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्समध्ये प्रथम स्थान हे कायम असते. आता पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर आताच बघितले की आपण रशिया आहे आणि त्यांचा स्कोर काय आहे? तर 58.39 हा त्यांचा स्कोर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर युक्रेन आहे. त्यांचे गुण किती आहेत? तर 36.44. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर चीन आहे. त्यांचे गुण आहेत 27.86. आणि आपला भारताचा क्रमांक कितवा लागतो या अहवालामध्ये? तर या अहवालामध्ये भारताचा 10वा क्रमांक लागतो आणि भारताला किती गुण मिळाले आहेत? तर 6.13 गुणासहित भारत 10व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिवंश नारायण सिंह यांचे राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे मित्रांनो, राज्यसभेच्या उपसभापती सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे ते 1977 नंतरचे पहिलेच सदस्य ठरलेले आहेत. म्हणजेच की मित्रांनो, हरिवंश नारायण सिंह हे सलग 3 वेळा निवडून येणारे पहिले उपसभापती ठरलेले आहेत 1977 नंतर. आणि मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, हरिवंश नारायण सिंह हे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि उपसभापती पदावर विराजमान होणारे ते संसदेच्या इतिहासातील पहिले नामनिर्देशित खासदार बनलेले आहेत. आता मित्रांनो, हे झाले उपसभापती राज्यसभेचे हरिवंश नारायण सिंह. आता सभापती कोण आहेत? तर राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे राज्यसभेचे सभापती आहेत. आणि मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आता राज्यसभेची सद्यस्थिती पाहूयात आपण आता. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर 245 हे सद्यस्थिती आहे राज्यसभेमध्ये. आणि निवडून आलेले किती आहेत त्याच्यामध्ये? तर 233 हे निवडून आलेले सदस्य असतात. आणि नामनिर्देशित म्हणजेच की राष्ट्रपतीद्वारे निवडलेले किती असतात? तर 12 हे नामनिर्देशित असतात. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण ठरली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्मृती मंधाना. तर एप्रिल 2026 मधील आकडेवारीनुसार स्मृती मंधानाने 4244 धावा करून रोहित शर्माचा 4231 धावांचा विक्रम मोडलेला आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण ठरलेली आहे? तर स्मृती मंधाना ठरलेली आहे. आणि मित्रांनो, या कामगिरीसह ती आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच की पुरुष आणि महिला दोन्ही मिळून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनलेली आहे. कोण? तर स्मृती मंधाना. आता स्मृती मंधानाच्या किती धावा आहेत? तर 161 सामन्यामध्ये 4244 धावा आहेत. 2 नंबरला कोण आहे? तर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माच्या 155 सामन्यात किती धावा आहेत? तर 4231 धावा आहेत. आता 3 नंबरला कोण आहे? तर 3 नंबरला विराट कोहली आहे. विराट कोहलीच्या 177 सामन्यात 4188 धावा आहेत. आणि मित्रांनो, महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत स्मृती मंधानाचा दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, टाटा सेमीकंडक्टर प्रकल्प कुठे उभारला जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. तर मित्रांनो, टाटा सेमीकंडक्टर प्रकल्प हा गुजरातमध्ये उभारला जात आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, गुजरात येथे टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी PCMC मिळून भारताचा पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जात आहे. तर मित्रांनो, कुठे टाटा
सेमीकंडक्टर प्रकल्प उभारला जात आहे तो गुजरातमध्ये उभारला जात आहे आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी पीसीएमसी हे दोघे मिळून हे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट गुजरातमध्ये उभारला जात आहे. आणि मित्रांनो, गुजरातच्या या प्रकल्पात किती कोटींची गुंतवणूक केलेली आहे, तर 91,000 कोटींची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये केली जात आहे. आणि या प्रकल्पामुळे काय फायदा होणार आहे, तर या प्रकल्पामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना चालना मिळून चीनवरील अवलंबित्व कमी होण्यास भारताला मदत होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारताने नुकतीच कोणत्या देशाला 13 टन बीसीजी लसींची मदत पुरवलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अफगाणिस्तान. तर भारताने नुकतेच अफगाणिस्तानला 13 टन बीसीजी लसींची मदत पुरवलेली आहे. आता याचा उद्देश काय, तर अफगाणिस्तानमधील बालकांचे क्षयरोगांपासून म्हणजेच की टीबी पासून संरक्षण करण्यासाठी आणि तेथील बाल लसीकरण कार्यक्रम बळकट करण्यासाठी ही भारताने अफगाणिस्तानला 13 टन बीसीजी लसींची मदत पुरवलेली आहे. आणि मित्रांनो, हा पुरवठा एप्रिल 2026च्या मध्यावर पाठवण्यात आलेला होता आणि यापूर्वी देखील भारताने 5 एप्रिल रोजी अफगाणिस्तानला पूर आणि भूकंपग्रस्तांसाठी मदत पाठवलेली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 6 आहे. बोल्डर्स क्लासिक गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद कोणाला मिळाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शुभंकर शर्मा याला बोल्डर्स क्लासिक गोल्फ स्पर्धेचे नुकतेच विजेतेपद मिळालेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हैदराबाद येथील बोल्डर हिल्स गोल्फ अँड कंट्री क्लबमध्ये आयोजित बोल्डर्स क्लासिक 2026 गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे, तर गोल्फर शुभंकर शर्मा हे बोल्डर्स क्लासिक गोल्फ स्पर्धेचे विजेते आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी 25 अंडर 263 असा रेकॉर्ड स्कोर करून हा बोल्डर्स क्लासिक गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले आहे. आणि मित्रांनो, शुभंकर शर्मासाठी हा विजय खूप महत्त्वाचा ठरला, कारण शुभंकर शर्माने 2017 नंतरचा हा त्याचा पहिलाच घरगुती विजय असून 8 वर्षातील त्याचे पहिलेही जागतिक विजेतेपद ठरलेले आहे शुभंकर शर्माचे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सयानी गुप्ता हिला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, सयानी गुप्ता यांची ओळख काय, तर सयानी गुप्ता यांच्या धाडसी, वैविध्यपूर्ण आणि सामाजिक समस्यांवर आधारित भूमिकांसाठी सयानी गुप्ता या ओळखल्या जातात. आता त्यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे, त्यांची कामगिरी काय, तर चित्रपट, कथाकथन आणि जागतिक व्यासपीठावर दक्षिण आशियाई ओळखीचे प्रभावी प्रतिनिधित्व केल्याबद्दल त्यांना हा हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले भारताचे पहिले विशेष अणुक्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, INS ध्रुव. हे मित्रांनो नुकतेच अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले आहे. कशासाठी, तर क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेखीसाठी. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, या INS ध्रुवचा उद्देश काय आहे आणि जी कामगिरी काय असणार आहे, तर पाकिस्तानच्या संशयास्पद क्षेपणास्त्र चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सागरी सीमांची सुरक्षा करण्यासाठी ही INS ध्रुव तैनात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या INS ध्रुव ही जहाज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास, इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे ही INS ध्रुव. आणि मित्रांनो, या INS ध्रुवची बनावट कुठे झालेली आहे, तर याची बनावट हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड आणि DRDO आणि NTRO यांच्या सहकार्याने ही INS ध्रुवची बांधणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालीलपैकी कोणत्या बँकेने जिओ फोन उपक्रमाद्वारे फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बँक ऑफ बडोदा. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच बँक ऑफ बडोदा या बँकेने रिलायन्स जिओच्या भागीदारीत जिओ फोन उपक्रमाद्वारे फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या बँकेने फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे, तर बँक ऑफ बडोदाने. कोणासोबत, तर रिलायन्स जिओच्या भागीदारीसोबत. आता मित्रांनो, या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे, तर बोब वर्ल्ड लाईट हे या ऍप्लिकेशनचं नाव आहे आणि हे विशेष मोबाईल बँकिंग ऍप फीचर फोन वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. आता या मित्रांनो, या ऍप्लिकेशनचा उपयोग कसा होणार आहे, तर हे ऍप स्कॅन अँड पे, पैसे ट्रान्सफर, बिल पेमेंट्स आणि रिचार्ज यासारख्या सुविधा हे बोब वर्ल्ड लाईट
ॲप्लिकेशन देणार आहे. आणि मित्रांनो याचा उद्देश काय आहे, तर स्मार्टफोन नसलेल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील लाखो वापरकर्त्यांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणणे हे या बॉब वर्ल्ड लाईट विशेष मोबाईल बँकिंग ॲपचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आता मित्रांनो आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. 18 या ब्रँडची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्मृती मंदना ही या 18 या ब्रँडची नवीन अँबॅसेडर असणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंदना याची नियुक्ती करण्यात आलेली. आणि मित्रांनो ही नुसती एक करार नसून ती ब्रँडच्या क्रिएटिव्ह म्हणजे सहनिर्माता म्हणून देखील काम करणार आहे आणि महिलांच्या स्पोर्ट्सवेअरच्या डिझाईन आणि संशोधनात महत्त्वाचे योगदान आता स्मृती मंदना या 18च्या ब्रँड अँबॅसेडर निवड झाल्यानंतर करणार आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 21 एप्रिल 2026 चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10च प्रश्न पाहिलेले जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते आणि IMP होते आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर एज्यू MPSC आपली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.